न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी विठ्ठल विठ्ठल न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी माझ्या उपकारासाठी वागविला म्हणून कंठी. भगवान परमात्मा श्री पंढरीनाथांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करून ज्या एका श्रेष्ठ तत्वाचा स्वीकार संप्रदायामध्ये जगद्गुरु म्हणून केला गेला त्या तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या संतांनी बोध परंपरा अर्थात जीव हा शिव आहे अशी अद्वैत बोधाची परंपरा तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोहोचवली त्या गुरुतत्वाचं प्रेम भावाने स्मरण करून गायक वादक श्रोते मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून आणि वैकुंठवासी मनोहर पाटील विघ्ने यांच्या स्मृतीस सर्वांच्या वतीने साष्टांग प्रणिपात करून मी माझ्या चिंतनाकडे येण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अद्वैतपर प्रकरणातला एक अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपकाराची भाषा बोलतायत. केलेल्या उपकाराचं स्मरण भगवंताने जे काही उपकार केलेले आहेत त्याचं स्मरण तुकोबाराय अभंगामध्ये करतायत. म्हणून तुकोबाराय म्हणतायत माझ्या उपकारासाठी परमात्मा पंढरीनाथाने माझ्यावर उपकार केले. काय उपकार केले? परमात्मा पंढरीनाथाने मला आता मरावं लागणार नाही म्हणजे मला अमर परमात्मा पंढरीनाथाने केलंय. हे माझ्यावर परमात्मा पंढरीनाथाने केलेले उपकार आहेत. परमात्मा पंढरीनाथाने काय उपकार केले? मरावं लागणार नाही असं ठिकाण मला दिलं. म्हणून न लगे मरावे ऐसा ठाव. ठाव शब्दाचा अर्थ पत्ता, ऍड्रेस. आता मला मरावं लागणार नाही. अमरतेचा जो अनुभव आहे, वेदांताचा अनुभव, तो अनुभव मला ज्या साधनाने प्राप्त होईल असं साधन अर्थात ज्ञान मला दिलं. म्हणून ऐसा ठाव दिला देवे. ठाव शब्दाचा एक अर्थ आहे ठिकाण आणि ठाव शब्दाचा दुसरा अर्थ आहे ज्ञान. आता मला मरावं लागणार नाही अशी साधना ज्याच्याकडून मला प्राप्त होईल असं ठिकाण मला परमात्मा पंढरीनाथाने दिलंय. म्हणून ऐसा ठाव दिला देवे. परमात्मा पंढरीनाथाचे माझ्यावर उपकार. तुकोबाराय आणखी सांगतात घरी दिला ठाव. पुन्हा ठाव शब्द आला. इथला ठाव शब्दाचा अर्थ आहे आश्रय. मला परमात्मा पंढरीनाथाने असा आश्रय दिला. त्याच्या घरातच मला आश्रय दिला.
हे माझ्यावर परमात्मा पंढरीनाथाचे उपकार आहेत. माझ्यावर परमात्मा पंढरीनाथाचे काय उपकार आहेत? तुका म्हणे एके ठाई, पुन्हा ठाई शब्द आला, ठिकाणी शब्द आला. मला त्या परमात्म्याने बाजूला ठेवलंच नाही, त्याच्याशी एक करून घेतलं. म्हणून तुका म्हणे एके ठाई केले, आता माझे तुझे नाही. आता ज्या ठिकाणी पूर्ण अद्वैत अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत मला परमात्मा पंढरीनाथाने नेऊन ठेवलेलं आहे. हे माझ्या वरती परमात्मा पंढरीनाथाने केलेले उपकार आहेत. पण या उपकाराच्या बदल्यात मी काय करतो? मोन वागविला कंठी. आणि म्हणून त्या उपकारातून थोडंफार उत्तीर्ण होण्यासाठी मी या परमात्मा पंढरीनाथाला नामाच्या द्वारे कंठामध्ये वागवितो आहे. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाचं निमित्त आपल्याला सर्वांना माहिती आहे. वैकुंठवासी मनोहर पाटील विघ्ने यांचं अचानक झालेलं जाणं आहे. माणूस 85-90 या दरम्यान वय होईल आणि मग माणूस जाईल तर त्याचं फार काही वाईट वाटत नाही. शेवटी प्रत्येक माणूस कशासाठी आलेला आहे? प्रत्येक माणूस कशासाठी आलेला आहे याचं उत्तरच हे आहे, तो जाण्यासाठी आलेला आहे. प्रत्येकाला जावं लागतं, लक्षात घ्या. येत नाही उरू आले अवतार, अशी स्थिती आहे. पण अचानक जर जाणं असेल, आयुष्याच्या मध्यावर जर जाणं असेल तर ते फार दुःखदायी आहे, ते फार वेदनादायी आहे. वेदनादायी जो आत्मा त्या शरीरातून निघून जातो त्याला किती वेदनादायी आहे हे आपल्याला माहित नाही. हे आपल्याला का माहिती नाही? कारण आपण तसा काही अनुभवच घेतलेला नाही. बर, अनुभव घेतला तर सांगायला शिल्लक राहत नाही. म्हणून तसा आपल्याला अनुभव नाही. वेदांताने, शास्त्राने, संतांनी त्याचं चिंतन केलेलं आहे. त्याला पुढच्या कर्मानुसार गती इत्यादी ते असतात, त्याचा विचार आपल्याला फार करायचा नाही. पण एखादी व्यक्ती गेल्यानंतर तत्पश्चात जी माणसं राहत असतात त्यांना फार यातना होत असतात. एखादा माणूस गावाला गेला तर महिन्याने तो येईल, 2 महिन्याने येईल, 4 महिन्याने येईल, वर्षाने येईल. आपण त्याच्यावरती बोलू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो. आता विविध सुविधा आहेत. व्हिडिओ कॉल केलं तर त्याला आपण पाहू शकतो, बोलू शकतो. हा येईल, हा येईल, अशी एक आशा असते. पण मला वाटतं या देहातून गेल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीचं दर्शन नसतं. काही आपल्याला बोलायचं असतं, घरच्यांना काही बोलायचं असतं, काही सांगायचं असतं, त्यांनाही काही बोलायचं असतं, काही सांगायचं असतं, परत काही सांगता येत नाही. आणि अशी व्यक्ती गेल्यानंतर त्या वस्तू, त्या व्यक्तीच्या वस्तू घरामध्ये पाहिल्या तरी माणसाला वाईट वाटतं. ती आठवण येते आणि आठवण झाल्यानंतर माणूस अशांत होत असतो. दिनो तैशी रजनी झाली, अशांत माणूस होत असतो. तर ही गोष्ट अशी आहे, कोणाला बोलता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. दुःखाचा भाग तो एक असतो. पण समाधान मानावं लागतं. का समाधान मानावं लागतं? त्याचं कारण असं आहे, समाधान मानल्याशिवाय गत्यंतर नाही. शेवटी आपल्याला या सिद्धांतावर यावं लागतं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण प्रत्येकाला या कसोटीतून जर जावं लागत असेल तर आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात एक गोष्ट आहे. या काळाला सारण्याची गोष्ट मात्र आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी ते सांगून ठेवलंय, काळ सारावा चिंतन, काळ सारावा चिंतन, एकांतवासी रंगाचा, आनंदवासी रंगाचा, महादेवाच्या पूजनी, महादेवाच्या पूजनी, प्रदक्षिणा
काळाला सारायचं असेल, सारणे शब्दाचा अर्थ बाजूला करणे. या काळाला, या यमदेवतेला बाजूला करायचं असेल तर काही साधना तुकोबारांनी सांगितलं. एकांतवासी, एकांतवास स्वीकारावा. गंगा स्नाने गंगेचं स्नान करावं. या काळाला बाजूला करायचं असेल तर देवाच्या पूजेने परमात्म्याची पूजा करावी. या काळाला बाजूला सारायचं असेल तर प्रदक्षिणा, ही सारी सारी साधनं उत्तर थोडी कठीण आहेत. पण या काळाला बाजूला सारायचं असेल तर आपल्या हातात असलेले एक साधन कोणतं? काळ सारावा चिंतन. चिंतनाने काय होईल? चिंतने चिंतने तद्रूपता. तद्रूपता म्हणजे काय? तत् शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मरूपता. भगवत चिंतनाचं वैशिष्ट्य असं आहे आणि वैभव असं आहे. भगवंताच्या नामचिंतनाचं वैभव असं आहे, जो चिंतन करतो तो हळूहळू ब्रह्मरूप होत असतो. तुकोबारांनी लिहिलंय, ब्रह्मरूप काया होतसे कीर्तन. कीर्तन शब्दाचा अर्थ हे नाही, हे कीर्तनाचं एक अंग आहे. खरा कीर्तन शब्दाचा अर्थ जर काही असेल तर निवांत कुठेतरी थांबावं, बसावं आणि भगवत चिंतन करावं. भगवंताच्या नामामध्ये भगवंताने अशी शक्ती ठेवलेली आहे. हा जीव, हा आत्मा ब्रह्मरूप होईल याच्यात नवल नाही. त्याचं कारण असं आहे की मुळात आत्मा हाच परमात्मा आहे. मम अंश जीवलोक, त्यात मम अंश जीव हा वेदांताचा सिद्धांत आहे. तुकोबारांनी तेही सांगून ठेवले, देवची बरे देवची बरे देवची देवची तुका म्हणे बरे तुम्ही, तुका म्हणे बरे तुका म्हणे बरे तुम्ही, तुका हे सर्व सांगून ठेवले. लक्षात घ्या, देवची बरे त्या देवत्वाचा जीवाला जर अनुभव येईल, जर त्या तत्वाचा अनुभव येईल तर मरणासाठी जीव शिल्लकच राहत नाही. अशी गोष्ट देव काय कोणाला म्हणतात? जो सदा आहे त्याला देव म्हणतात, जो सर्वत्र आहे त्याला देव म्हणतात, आणि जो सर्वांचा आहे त्याला देव म्हणतात. त्याच्यात वेदांताच्या दृष्टीने एक चिंतन मला मांडायचंय, जो सदा आहे. देव काल होता आणि आज नाही असं आहे का? तो काल होता, आज आहे आणि उद्या राहणार नाही असं आहे का? सदा सर्व. त्याला वेदांताने सच्चित आनंद शब्द वापरलेला आहे. परमात्मा हा सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि सत शब्दाचा एक अर्थ काय? जो त्रिकालाबाधित आहे त्याला सत्य म्हणतात. तुकोबारांनी लिहिले, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. परमात्मा सदा आहे. वेदांताची भाषा या संबंधाने ज्याला अशी आहे, ज्याला देश परिच्छेद नाही त्याला परमात्मा म्हणतात, ज्याला काळ परिच्छेद नाही त्याला परमात्मा म्हणतात, आणि ज्याला वस्तू परिच्छेद नाही त्याला परमात्मा म्हणतात. मग ज्या वेळेला जीव हा देश काल परिस्थिती वस्तू परिच्छेद रहित होईल, त्यावेळेला जीवाला अमरतेचा अनुभव येईल. म्हणून मुद्दा माझा असा आहे की भगवत चिंतन करणारा जर असेल आणि निष्ठेने जर भगवत चिंतन होईल तर एक पुरुषार्थ असा सिद्ध होतो की तो काळाला मारतो.
तुकोबारांची भाषा या संबंधाने फार सुंदर आहे. काळ सार्थ केला त्याने, धरिला मणी, ज्याने परमात्मा पंढरीनाथ मनात धारण केलाय, त्याचं वैशिष्ट्य असं आहे, तो परब्रह्मरूप होतो. भगवंताची लक्षणं पाहत असताना आपण पाहिलंय, परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, एक गोष्ट. आणि जो परमात्म्याचं चिंतन करतो तो कसा होतो? माऊलीने असं लिहिले, सदैह सच्चिदानंद काण व्हावी. जर चिंतन करणारा भगवंताचं चिंतन करणारा जर सच्चिदानंद स्वरूप होत असेल, जर तो सच्चिदानंद स्वरूप होत असेल, तर त्याचं मरण जातं कुणीकडे. तुकोबारांनी फार सुंदर लिहिलंय, जगा काळ खाय, जगा काळ खाय, जगा सिद्धांत बोलतात, जगा काळ खाय. जगाला जर काळ खात असेल तर आपण जगाच्या हुन भिन्न आहेत. आपण जगतातलाच एक भाग आहोत. आपण जर जगतातला एक भाग असो, या पंचतत्वाचा एक भाग असो, तर हा अमरतेचा सिद्धांत आपल्याला कधी प्राप्त होईल? भगवत चिंतनाचे काही वैशिष्ट्य आहेत. त्याच्यातलं एक वैशिष्ट्य असं आहे, चिंतन करता करता हा देहच पवित्र होऊन जातो. देहाच्या दृष्टीने पाहिलं तर हा पवित्र मानला गेला. या देहाची राख झाली असं गृहीत धरू आपण, आणि ती राख सावरण्यासाठी आपण गेलो आणि त्या आस्थीला स्पर्श केला तर शास्त्र काय सांगते? त्या आस्थीला स्पर्श केला तर आपण स्नान केल्याशिवाय पवित्रता प्राप्त होत नाही. म्हणजे आपल्या देहातील आस्थीला आपण स्पर्श करू तर देहाला अपवित्रता. पण भगवंताच्या नामाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण नामचिंतन करू तर देहच पवित्र होतो. ज्ञानराज माऊलीची भाषा या संबंधाने फार सुंदर आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी हरिपाठ
हा देह इतका पवित्र होतो की त्या देहामध्ये येऊन परमात्मा राहतो. ज्या वेळेला या देहामध्ये तो परमात्मा व्यक्त होतो त्या वेळेला या देहाकडे काळ पाहू शकत नाही. काळाची हिंमत होत नाही. आणि ज्या वेळेला या देहाकडे काळ पाहू शकत नाही त्या वेळेला अनुभव तुकोबाराय व्यक्त करतात. मरण माझे मरुण केले अमर. हा अमरतेचा सिद्धांत जो आहे हा अमरतेचा सिद्धांत तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतायत. न लगे मरावे सिद्धांत तुकोबाराय सांगतात. न लगे मरावे आईसा ठाव दिला देवी. थांबलो यासाठी आपला अनुभव न लगे मरावे हा आहे का लागे मरावे हा? मरावे लागे. या जगतामध्ये कोणी अमर झालेला पाहिलं? बर, कोणाला असं वाटतं का आपण मरावं? ही दुसरी गंमत आहे. कोणालाही वाटत नाही. लक्षात घ्या. गंमत अशी आहे, एखादा जर म्हणाला की अमुक अमुक खलास झाला, किती वयाचा होता? जर दुसरा जर म्हटला ना तुमच्याच वयाचा होता, की त्याला राग येत. एवढी गंमत आहे. म्हणून म्हणावत प्रत्येकाला लागतं. आणि तुकोबाराय मात्र जगताच्या विरोधी सिद्धांत मांडतात. वस्तुस्थिती आहे लागे मरावे. आणि तुकोबाराय मात्र सिद्धांत मांडतायत न लगे मरावे. विठला विठला पण काही प्रमाणाच्या द्वारा पाहिलं तर मरावे लागे हेच हा सिद्धांत आहे ना. वेदांताच्या दृष्टीने जर आपण थोडं चिंतन केलं तर प्रत्यक्ष प्रमाण काय? प्रत्यक्ष प्रमाण मरावे लागे हे आपण पाहत नाही का? माणसं आता सिंगल मरत नाही, डझनाने मरतात. म्हणून प्रत्यक्ष अनुभव काय? आपला प्रत्यक्ष अनुभव हा आहे की प्रत्येकाला मरावं लागतं. त्या महाभारतामध्ये काही यक्ष प्रश्न आहेत आणि त्या यक्षाच्या प्रश्नामध्ये यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारला, जगातलं आश्चर्य कोणतं आहे? धर्मराजाने उत्तर दिलं, या जगताचं आश्चर्य हे आहे की इथे प्रत्येकाला मरावं लागतं, पण आपल्याला मरावं लागतं हे कोणालाच वाटत नाही. हे मोठं आश्चर्य. कोण सुटला? कोणी सुटत नाही.
म्हणून हे प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे हे आपल्याला सिद्ध होतं की प्रत्येकाला मरावं लागतंय. विठ्ठल बरं जगताकडे पाहिलं तर तुकोबाराने असं लिहिलंय, मरती मेले नेलो मरती मेली मरत राहतील नेनो किती. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे आपण विचार केला तर मरण हेच आहे. प्रत्यक्ष प्रमाणाच्या पुढे अनुमान प्रमाणाद्वारे विचार केला तरी प्रत्येकाला मरावंच लागतं. लक्षात घ्या, आपलं बालपण आहे, उगा आपला 1 वर्षाचा फोटो 50व्या वर्षी दाखवलं तर तो ओळखू येतो का? तो ओळखू येत नाही. घरचे सांगतात हा तुझा फोटो आहे. मग हा बालदेह जो होता तो बालदेह गेला कुठे? हा बालदेह कुमार देहाला येत असताना बालदेह मरून गेला. हा कुमारत्वाचा देह ज्या वेळेला प्रौढ देहामध्ये जातो त्यावेळेला तो कुमार देह खलास झाला. हा प्रौढ देह ज्या वेळेला म्हाताऱ्या देहामध्ये येतो त्यावेळेला तो प्रौढ देह सुद्धा. ज्या माणसाचा दावा केला जातो त्याचा बालपणचा फोटो लावला जातो का त्याच्या अगोदरचा 4-6 महिन्याचा लावला जातो? त्याचं कारण असं आहे की इथपर्यंत त्याचं आयुष्य कसं आलेलं आहे, इथपर्यंत त्याचं आयुष्य मरत आलेलं आहे. म्हणजे अनुमान प्रमाणाद्वारे सुद्धा मरण सिद्ध होत आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे मृत्यू आहे, अनुमान प्रमाणाद्वारे देखील मृत्यू आहे. आणि शब्द प्रमाण, संतांचं शब्द प्रमाण जर पाहिलं तर शब्द प्रमाणाद्वारे देखील मृत्यू आहे. तुकोबाराय फार सुंदर बोलतात, देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल याशी काळोबा म्हणजे काळबा. आणि बा शब्दाचा अर्थ हे बाबा, हे बाबा म्हणजे म्हातारा माणूस नाही. जगताला उद्देशून तुकोबारांनी बा शब्द वापरला. याशी, याशी म्हणजे या देहाशी, काळ बा खाईल अशी गोष्ट. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार केला तर मृत्यू आहेच, अनुमान प्रमाणाचा विचार केला तर मृत्यू आहेच, आणि शब्द प्रमाणाचा विचार केला तर मृत्यू आहेच. आणि असं आहे आहे असताना तुकोबाराय मात्र विरोधी सिद्धांत मानतायत. न लगे मारावे, हरे हरे न लगे मारावे, न लगे दोन सिद्धांताचा विचार आपण पुढे मांडतोय. एक सिद्धांत आहे मरावे लागे, आणि दुसरा सिद्धांत तुकोबारायचा आपल्या समोर ठेवला न लगे मरा. थोडं मरावे लागेचं अगोदर चिंतन मला करायचं. प्रयत्न झाला नाही का?
प्रत्येकाचा प्रयत्न आहे. आणि आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो मरण्यासाठी का जगण्यासाठी? जगण्यासाठी. कित्येकांनी प्रयत्न केला, मला मरण येऊ नये हाच प्रयत्न आहे. लक्षात घ्या, अगदी सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार, थेट कलीपर्यंत. ती कथा आपल्याला माहिती आहे. हिरण्यकश्यपूने तप केलं. मला ती कथा पूर्ण सांगायची नाही. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर वरदान काय मागितलं? देव, मला देता येत असेल तर मृत्यू नको. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे मीच मरणग्रस्त आहे, तुला अमर कुठून करू? काही पर्याय माग, ऑप्शन्स. काय पर्याय मागितले? देवा, दिवसा मृत्यू नको. ठीक आहे. देवा, रात्री मृत्यू नको. ठीक आहे. देवा, शस्त्राकडून मृत्यू नको. ठीक आहे. देवा, आसराकडून मृत्यू नको. आसरा म्हणजे नदीच्या कडेचे नको. ठीक आहे. देवा, माणसाकडून मृत्यू नको. ठीक आहे. देवा, घरामध्ये मृत्यू नको. ठीक आहे. देवा, बाहेर मृत्यू नको. ठीक आहे. या साऱ्या पर्यायात काय पर्याय राहिला? काहीच नाही ना. जागा शिल्लक राहील, मृत्यूला जागा शिल्लक राहिली नाही. पण परमात्मा म्हणजे सीआयडीची चौकशी आहे. एवढ्या सर्वांमध्ये एक खिंड परमात्म्याने सापडली की नाही? एवढी आयडिया करून सुद्धा मरावं लागलं. आणि तुकोबाराय मात्र अमरतेचा सिद्धांत मांडतायत. विठ्ठल एक मी गमतीने उदाहरण सांगत असतो. ऊन लागत असलं तर इकडे सावलीत या, म्हणजे कोणालाच ऊन लागत नाही, काही अडचण नाही. कारण ते बसल्यानंतर चटका लागतो आणि परत मग माणसाला असं वाटते कीर्तनात विक्षेप नको बा. आपलं तसं काही नाही, आपलं घरगुती कीर्तन आहे. त्याच्यामुळे तुम्ही उठून इकडे बसले तरी चालेल, उठून तिकडे गेले तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल. गमतीने गोष्ट सांगत असतो मी. अशी संक्रांत होती आणि दुपारच्या वेळेला महिलांनी स्वयंपाक केलेला. पोळ्यांचा स्वयंपाक करून महिला आपलं ओसण्यासाठी बाहेर पडलेल्या होत्या. आणि घराचा श्रीमंत मालक एकटा झोपलेला होता. दुपारची वेळ, 12, 12:15ची वेळ. त्याने जेवण करून एसी लावलेला आणि त्याला थोडा डोळा लागला. दरवाजा वाजला. पाहिलं, दरवाजा उघडला तर यमदेवता. यमदेवतेला पाहिल्यानंतर मात्र यजमान गडबडला. पण यजमान पुढारी होता, हुशार माणूस. आपण याला फसवूया. या 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 स्वागत केलं. घरामध्ये आल्याबरोबर लगेच पाणी दिलं पिण्यास, थंडगार पाणी. कोणाला? यमदेवतेला दिलं. पाणी दिल्याबरोबर, महाराज, आमचं भाग्य म्हणून तुम्ही इथे आले. भाग्य आहे का ते? फार बरं झालं. गरम जेवण आहे, पोळ्याचं जेवण आहे, गावरान तूप आहे. तुम्ही जेवण करावं अशी माझी इच्छा आहे. घरी कोण नाही, पण त्याने आपलं जेवण सुंदर ताट इथे दिलं. यमराजाने सुंदर जेवण केलं आणि एसीची थंड हवा असल्या कारणामुळे यमराजाला झोप लागली. हा याचीच वाट पाहत होता. हा झोपला की आपण काहीतरी करू. आणि झोप लागल्यानंतर त्याने विचार केला, यमराजाची डायरी कुठे आहे? पाहिली डायरी. जवळजवळ त्या दिवसाचं रजिस्ट्रेशन 10,000 लोकांचं होतं. कशासाठी? मरण्यासाठी. याने पाहिलं, याचं नाव तर पहिलंच नाव त्याचं. ते म्हटलं, हा उठला की याच्या बरोबरच आहे कार्यक्रम आपला. राजकारणी माणूस, हुशार माणूस, खुडरबल घेतलं, नाव खोडून टाकलं आणि 10,000च्या खाली टाकलं. काय कारण? एवढी 10,000ची यादी होईपर्यंत मग पाहू आपलं काय असेल ते. शेवटी नाव लिहिलं
आणि थोड्या वेळाने यमदेवता जागी झाली. जागी झाल्याबरोबर कोणाच्या यमदेवता म्हणते, असं स्वागत माझं कुठेही झालेलं नाही. मी तुमच्यावर खुश आहे. खर तर मी तुम्हाला नेण्यासाठीच आलेलो होतो. यादीमध्ये तुमचाच पहिला क्रमांक होता, पण तुमच्यावर खुश झाल्यामुळे मी यादी उलटी करतो. यमराजाने यादी उलटी केली. 1 मिनिटही वाढला नाही. मुद्दा काय? मरू नये म्हणून प्रयत्न नाही का? आहे. यश आलं का? अरे कितीही प्रयत्न करा, यश येत नाही. तुकोबराय मात्र सिद्धांत सांगतात, न लगे मरावे. हरे हरे न लगे मरावे, न लगे मरावे, न लगे मरावे. ऐसा ठाव दिला रे, 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 ऐसा ठाव दिला रे. तुकोबराय जो सिद्धांत सांगतात, न लगे मरावे, यात एवढ्या शब्दाचं मी चिंतन आपल्या पुढे अजून एक 10-20 मिनिटं मांडणार आहे. तेवढं संपलं की मला थांबायचंय. फार आपल्याला बोलायचं नाही, कारण फार बोलण्याचा हा प्रसंग नाही. न लगे मरावी. तुम्हाला विरोधी बाजू मी सांगतो. ज्ञानराज माऊलीच्या दर्शनाला आपण जातो. माऊली आहेत म्हणून का नाही म्हणून? जगद्गुरु तुकोबरायांच्या दर्शनाला आपण जातो. ते आहेत म्हणून का नाही म्हणून? आहेत. शांती ब्रह्मनाथ महाराजांची वारी आपण करतो. ते आहेत म्हणून का नाही म्हणून? जसा परमात्मा विश्वव्यापक आहे, तसं जो जो कोणी नामचिंतन करतो तो तो विश्वव्यापक होतो आणि मृत्यूला मारतो. विठ्ठल नामधारक कसा व्यापक होतो भगवंतासारखा? थोडं 2 मिनिटात बोलतो. महर्षी नारदजी भजन करत बसलेले होते गंगा किनारी, आणि दृश्य पाहिलं. आणि दृश्य पाहिल्यानंतर असं वाटलं, अरे आपलं इतका दिवसाचं आयुष्य बोगस गेलं. का बरं? आपण लग्न केलं असतं तर फार बरं झालं असतं. पण आता वय होऊन गेलं. पण असं आहे, आतली उर्मी काही राहावी ना. आता जायचं कोणाकडे? चला आपल्या देवाकडे जाऊन देवाला पत्नी मागू. म्हणून नारदजी निघाले, द्वारकेत आले. आणि द्वारकेत आल्यानंतर चित्तवृत्ती अशांत झालेली आहे. देवाला नारदजी बोलतात, देवा की काम होतं. काय काम होतं? नारदजी म्हणतात, नाही देवा जरा काम होतं. बोला ना काय काम होतं? देवा जरा काम होतं. काय काम? काम काय सांगा ना. तेव्हा तू संसारी आहेस, तुला अनेक सौभाग्यवती आहेत. आमचं काय? देव लग्न करायचंय का? हो. देव म्हणतात मुलगी पहा, मी बाकीचं खर्च करतो. देवा तेवढीच अडचण आहे. मग म्हणणं काय आहे? नारदजी म्हणतात, देवा तुला 16,107 असले तर काय अडचण आहे? लक्षात आलं का? देवाला किती आहेत? 16,108. आणि नारदाचा युक्तिवाद काय आहे? देवा तुला 16,107 असतील तर काय बिघडेल? म्हणजे काय? त्याच्यातली एक आमच्यासारख्या वारकऱ्याला दिली तर काय अडचण आहे? देव म्हणतात असं आहे, ज्या घरामध्ये मी नसेल त्या घरावर तुमची सत्ता. महर्षी नारदांना आनंद झाला आणि म्हणून तिथून उठून नारदजी दुसऱ्या घरामध्ये आले. तिथं पाहिलं तर तिथे देव बसलेला होताच. नारदजी तिथून उठले पुढच्या घरामध्ये, तिथे देव होताच. नारदजी विचार करू लागले, हे असं जमणार नाही, थोडं घाईने गेलं पाहिजे.
हा लबाड देव आहे, मला जाण्याच्या आत त्या घरात जातोय. म्हणून नारदजी थोडे गडबडीत चालू लागले. पुढच्या घरामध्ये गेले. परमात्मा तिथेही होता. नारदजीने विचार केला, हे असं जमणार नाही, आता आपल्याला पळलं पाहिजे. आणि म्हणून नारद जोरात पळू लागले. पुढच्या घरात गेले तरी परमात्मा तिथे आहे. ही काय आहे? ही परमात्म्याची विश्वव्यापकता आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ज्या वेळेला जीव चिंतन करतो त्या वेळेला जो चिंतन करतो तोही त्या परमात्म्यासारखा व्यापक होतो. नाथांच्या परिसरामध्ये आपण आहोत. नाथ महाराजांना एका अंत्यजाने जेवणाचे निमंत्रण दिलं. महाराज जेवायला या. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे येतो. जी ब्रह्मवृंद मंडळी होती त्यांनी विचार केला, नाथ महाराज जर त्यांच्या घरी जेवायला गेले तर त्यांना आपण वाडीत टाकू, जाऊ द्यायचं नाही. नाथ महाराजांनी एक दिवस सांगितलेला होता, वेळ दुपारची सांगितलेली होती. त्या वेळेला नाथ महाराज जेवणासाठी गेले. ब्रह्मवृंदांनी अटकल अशी केलेली होती, नाथांच्या घरासमोर काही माणसं उभा राहिलेली होती आणि ज्याच्या घरी जायचं होतं तिथे काही माणसं उभा होती. तिथे नाथ आल्यानंतर तिकडचा माणूस पळत आला इकडच्यांना सांगण्यासाठी की नाथ महाराज तिथे जेवतायत. हा येऊन पाहत होतो तिथे येते. पुन्हा तो पळत जातो, नाथ महाराज तिथे. मुद्दा काय माझा? परमात्मा जसा विश्वव्यापक आहे तसं चिंतन करणारा सुद्धा विश्वव्यापक असतो. विठ्ठल विठ्ठल. दुसरी गोष्ट अशी आहे, परमात्मा अमृत स्वरूप आहे. अमृत म्हणजे काय? अमृत द्रव्य जाऊ दे. शंकराचार्याचं अमृत शब्दावर असं भाष्य आहे, न मृत मरणशेती इति अमृत. ज्याला मरण नाही त्याला काय म्हणतात? अमृत म्हणतात. भगवान परमात्म्याने आपली जी अमरता आहे ती अमरता नामात टाकलेली आहे. कशात टाकलेली आहे? नामामध्ये टाकलेली आहे. आणि म्हणून जसा परमात्मा अमृतमय आहे तसंच त्याचं नाम काय आहे? अमृतमय आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता बारकावा लक्षात घ्या. या जमिनीमध्ये तेल आहे. तेल ज्याला गोड तेल आपण म्हणतो, खोबऱ्याचं तेल म्हणतो, तसं तेल या जमिनीत आहे. पण आपण डायरेक्ट ती माती घेतली आणि हाताला चोळून पाहिली तर तेल सापडेल नाही. पण करडई नावाचे एक बी आहे. ते बी जर आपण पेरलं तर काय होईल? त्या बियामध्ये अशी शक्ती आहे की ते मुळाद्वारे हळूहळू या जमिनीतलं काय शोषण करतं? तेल शोषण करतं. आणि ते सारं तेल कशात साठवतं? त्या बी मध्ये साठवतं. हा माझा दृष्टांत आहे. तसं परमात्म्याच्या ज्या हजारो शक्ती आहेत त्या हजारो शक्तीमध्ये एक अमृतमय शक्ती आहे. इथला माझा अमृत शब्द काय अर्थाने आहे? अमृता हुणी गोड नाम तुझे देवा या अर्थाचा माझा शब्द नाही. अमृत शब्दाचा इथे मी अर्थ काय करतो? अ म्हणजे नाही, मृत म्हणजे मरण. परमात्म्यामध्ये मरणाला मारण्याची एक शक्ती आहे आणि ती शक्ती भगवंताने कशात ठेवलेली आहे? ती शक्ती भगवंताने त्या नामरूपी बी मध्ये ठेवलेली आहे. ही नामरूपी बी कुठे ठेवायची? वाणीमध्ये ठेवायची. केवळ वाणीत ठेवा. गोविंद गोविंद म्हणा लागरिया छंद. कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश.
एक सिद्धांताचं चिंतन मी थोडं बारकाईने चालवलेलं आहे की त्या भूमीमधलं तेल जसं त्या बियामध्ये येतं तसं परमात्म्याची जी शक्ती आहे, अमृत नावाची जी शक्ती आहे, ती कशात अभिव्यक्त झालेली आहे? ती नामात अभिव्यक्त झालेली आहे. तुकोबरायचा एक अभंग आहे. अवघाची आकार ग्राशियला काळे, एकची निराळे हरीचे नाम. आणि हे नामरूप बी जे आहे ते कुठे ठेवायचंय? वाणीमध्ये. वाणीतून हे नामरूपी बी हळूहळू कुठे पाझरत? मनामध्ये, बुद्धीमध्ये. आणि ते मनामध्ये गेल्यानंतर गोविंद गोविंद मना लागलिया छंद. आणि मनाला छंद लागल्यानंतर मग गोविंद ते काया. त्याच्या पुढे काय? भेद नाही देवातया. देव आणि जीव ज्या वेळेला एक होतो त्या वेळेला येणारा अनुभव काय आहे? न लगे मरा हरे हरे, न लगे मरा. ऐसा ठाव दिला देवे, 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 ऐसा ठाव दिला देवे. तुकोबाराय बोलतात, मला आता मरावंच लागणार नाही. खरं सांगू का, जीवनामध्ये यावं, प्रत्येकाला यावं लागतं. कर्म धर्म संयोग काय असेल, पण जीवनामध्ये आल्यानंतर एक पुरुषार्थ करावा. कोणता पुरुषार्थ? याच मरणाऱ्या देहाने मरणाला मारावं. मरणाला मारता येते का? अरे हजारोंचा अनुभव आहे. स्वामी विवेकानंदांनी 4 महिने अगोदर त्या पंचांगामध्ये अशी खून करून ठेवली. शिष्यमंडळी होते. त्यांनी विचार केला महाराजांचा, स्वामींचा कुठेतरी कार्यक्रम असेल. ती तारीख जवळ येत आली. उद्या ती तारीख आहे असं पाहिल्यानंतर शिष्यमंडळी विचारू लागली, उद्या तुम्ही काहीतरी इथे टिक मार केलेली आहे? स्वामीजी शांत आहेत. सकाळ झाली. शिष्य विचार करतायत स्वामीजी कुठेतरी निघतील. शांत आहेत स्वामीजी. स्नान केलं. दररोजचं जे काही वेदांताचा पाठ असेल तो झाला. आणि तो झाल्यानंतर पुन्हा स्वामीजी शांत बसले. पुन्हा उठले. उठल्यानंतर शिष्यांना वाटलं आता स्वामीजी कुठेतरी निघतील. पंचांगावरती खून केली. पुन्हा स्वामींचं वेदांतावर व्याख्यान झालं. शिष्यमंडळी विचार करताय स्वामीजींनी काहीतरी अशी खून केली, पण आज कुठेतरी. पुन्हा स्वामीजी बसले. आणि बसल्यानंतर सारी शिष्यमंडळी फक्त पाहत होती. स्वामीजी ध्यानस्थ झाले. ध्यानस्थ झाल्यानंतर फक्त मान केली. हे काय आहे? मरणाला मारणे लक्षात घ्या. उपजून या पुढती येऊ. संतांचा पुरुषार्थ काय? फार साधी गोष्ट आहे. भगवंताच्या नामाला पकडा. नामाला पकडलं की काळ तिथे येऊ शकत नाही. अरे कित्येक माणसं मी पाहिली की त्यांनी सहज रीतीने देह ठेवला. या देहाचं वैशिष्ट्य असं आहे की ते नासणार आहे. ही सारी तत्व ज्या त्या तत्वामध्ये निघून जाणारी आहे. आपली एखाद्या संतांवरती श्रद्धा असते. ते देहाने निघून गेलेले असतात. पण आपण ज्या ठिकाणी बसू त्या ठिकाणी बसून जर आपण त्यांचं ध्यान करू तर येणाऱ्या संकटाची निवृत्ती होते. का होते? आपल्याला एक देह माहिती, लक्षात घ्या. आपल्याला फक्त पार्थिव देह एवढंच माहिती आहे. या देहाच्या पलीकडे आपल्याला आणखी काही देह असतो हे माहित नाही. हा पृथ्वीचा देह आहे म्हणून याला पार्थिव म्हणतात.
माशाचा कोणता देह आहे? तो जलीय देह आहे, लक्षात घ्या. त्याच्या पुढे बोलतो. म्हणून पार्थिव देह आहे, जलीय देह आहे, आकाश तत्व प्रधान देह आहे. जुन्या काळी आपल्याकडे एक भूत संकल्पना होती. मला सांगा, भूताचा देह कोणता आहे? भूत नाही असं म्हणता येणार नाही. भूत योनी आहे, तत्वज्ञानाने सुद्धा ती मांडलेली आहे. मी अंधश्रद्धा पसरवतो असंही नाही. मग भूताचा जो देह आहे तो देह कोणता आहे? तर तो देह वायुरूप देह. कोणता देह आहे? वायुरूप देह. आणि याच्या पुढे परमात्म्याचा आणि संतांचा देह कोणता आहे? संतांचा देह, भगवंताचा देह हा चैतन्य स्वरूप देह आहे. विठ्ठल कोणता देह आहे? चैतन्य स्वरूप आहे. एका वाक्यात बोलतो, द्रौपदीवरती प्रसंग आला वस्त्रहरणाचा. आणि द्रौपदीने ज्या वेळेला धावा केला भगवंताचा, त्यावेळेला तो परमात्मा कुठेतरी द्वारकेला होता. ज्या वेळेला द्रौपदीने धावा केला त्यावेळेला तिथे परमात्मा आला का परमात्मा वस्त्र झाला? कौरवी पांचाळी सभे माझी गांजिरी, वस्त्र हरणी वस्त्री कैशी झाली माऊली. हा परमात्म्याचा जो वस्त्र देह तिथे निर्माण झाला का? तर परमात्मा चैतन्य स्वरूप आहे. आणि चैतन्य देहाचं वैशिष्ट्य हे आहे की ते कुठेही प्रगट होऊ शकतं. दुसरी गोष्ट बोलतो याच्या सापेक्ष. निळोबारायने तुकोबारायांचा धावा केला. तुकोबाराय असताना का तुकोबाराय नसताना? नसताना. आणि मग निळोबारायांच्या त्या धाव्याला प्रतिसाद म्हणून तुकोबाराय येतात. जर तुकोबाराय वैकुंठात आहेत तर या पृथ्वी तलावरती येतात कसे? त्यांचा देह चैतन्य स्वरूप आहे. आलं का लक्षात? का बोलतो मी? भगवंताचं नाम चैतन्य स्वरूप आहे. नाम कसं आहे? चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य चैतन्य म्हणजे काय? जे सदा जिवंत आहे त्याला चैतन्य म्हणतात. विठ्ठला जे प्रकाश स्वरूप आहे त्याला चैतन्य म्हणतात. भगवंताचं नाम हे चैतन्य स्वरूप असल्या कारणामुळे जर आपण त्याचं चिंतन करू तर येणारा अनुभव काय? अमर आहा अमर 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 आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे. तुकोबारायांची 400 वर्षापूर्वीची भाषा. अरे खरं का खोटं निदान पहा. याचा अनुभव लक्षात घ्या. फार सोपी गोष्ट आहे. सर्वात सोपं जर काही असेल नामसंकीर्तन साधन होई सोपे आणि फलश्रुती मात्र 101%. म्हणून जर भगवत चिंतन आपण निष्ठेने करू तर तुकोबारायनं जो अनुभव आला तो आपला अनुभव येऊ शकतो. म्हणून तुकोबारायांचा अनुभव काय आहे? न लगी मरावी आईसा ठाव दिला देवे. या ठाव शब्दाचं थोडं चिंतन करतो आणि थांबतो. विठोबार कुमाई विठोबार कुमाई 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 कुमाई
11:30ला मला बंद करायचंय. अजून एक 5-7 मिनिटं वेळ आहे. तुम्ही बोला म्हणत असेल तर मी बोलतो, नाही तर आपण थांबू. माणसं म्हणजे बोलाच म्हणत असतात. म्हणून महाराजांनी मात्र वक्त होऊ नये. वक्ता नाही, बघता. ऐसा ठाव दिला देवी. देणारा कोण आहे? देणारा देव. आणि या देवाने असा ठाव मला दिलाय. ठाव शब्दाचे 2 अर्थ मी सांगितलेले होते. ठाव शब्दाचा अर्थ आहे पत्ता. या मरणाऱ्या देहाला प्राप्त झाल्यानंतर अमर होण्याचा पत्ता देणारा परमात्मा पंढरीनाथ. आणि जर या परमात्मा पंढरीनाथाला अमर होण्याचा पत्ता देता आला नाही तर तो स्वतः त्या पत्त्याचा धारक होतो. विठ्ठल विठ्ठल. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. आपणाची सेवा होय गुरु, आपणाची सेवा होय गुरु, प्रिय देव भाव पुरविवास, प्रिय देव भाव पुरविवास. आपणाची सेवा होय गुरु, आपणाची सेवा होय गुरु, प्रिय देव भाव पुरविवास, प्रिय देव भाव पुरविवास. म्हणून हा पत्ता परमात्मा पंढरीनाथ देतो. नाही देता आला तर तो स्वतः होतो. हे तुकोबारायच्या बाबतीत घडलेलं आहे. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव खरा पण काय झाला? आपणची होय गुरु. अर्जुनाच्या बाबतीमध्ये हेच घडलं. आणि भागवतामध्ये भक्तराज उद्धवाच्या बाबतीत हेच घडलं. नामदेवराच्या बाबतीत हे नाही घडलं. नामदेवराच्या बाबतीत देवाने पत्ता सांगितला. मला गंमत वाटते. नामदेवरायांचा आणि परमात्मा पंढरीनाथाचा किती परिचय? फार परिचय. बर, जुना परिचय का नवा परिचय? फार जुना परिचय. चौयुगाचा भक्त उभा नामा इतका परिचय. नामदेवरायांनी दूध न्यावं, परमात्मा पंढरीनाथने पिऊन टाकावं. नामदेवरायाने भाकरी न्यावी आणि परमात्मा पंढरीनाथाने खाऊन टाकावी. इतकी जवळीक. तरी परमात्मा पंढरीनाथ नामदेवरायाला म्हणतात, नामदेवराय हे असं जमायचं नाही. तुला जर खरं मला ओळखायचं असेल तर मी तुला पत्ता सांगतो. कुठे जातो? विसोबा खेचरांकडे जा. का बरं? हे नाम अमृत आहे. माझ्या अमृत शब्दाचा अर्थ काय आहे? अमृत. हे नाम अमृत करणार आहे. आणि हे अमृत करणार नाम तुला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर संताविण प्राप्ती नाही, संताविण प्राप्ती नाही, संताविण प्राप्ती परमात्मा पंढरीनाथ सांगतात आणि मग नामदेवराय जातात. मग हे तिथे जाणं जे आहे ते जाणं ऐसा ठाव दिला देवी. आणि ठाव शब्दाचा दुसरा अर्थ आहे. ठाव शब्दाचा पत्ता कसा अर्थ आहे? आपण म्हणतो एवढी शोधाशोध केली पण ठाव ठिकाणा लागला नाही.
याला काय म्हणतात? ठाव शब्दाचा अर्थ पत्ता. आणि ठाव शब्दाचा एक अर्थ आहे ज्ञान. खोल बुडी मारली पण पाण्याचा ठाव लागला नाही, इथे ठाव शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. मग हे जे अमरतेचं ज्ञान आहे, हे अमरतेचं ज्ञान कुठून प्राप्त केलं पाहिजे? हा ठाई शब्द जो आहे ना, हा ठाई शब्द तुकोबाऱ्यांनी एका अभंगात वापरलेला आहे. हे तो एक संता ठाई, संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, बारकाव्याने केलंय. हे तो एक संता ठाई. आणि म्हणून संतांकडून नाम घेणं म्हणजे काय? अरे ज्ञान घेणं येते. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञान अग्नी सर्व कर्माणी भस्मसात असायचे. आणि मग सर्व कर्माला भस्मसात केल्यानंतर जे कर्म जन्माला कारण होतं ते जर कर्म जुळून गेलं तर मरण कोणाला आहे? तुम्ही असं म्हणाल सारं जग तर मरताना दिसतं. एक सांगतो, माहिती आहे तुम्हाला पण सांगतो. चोर धरून चाललेला होता आणि सारे पोलीस त्याच्या भोवती होते. त्याच्या भोवती चोर धरून चाललेला होता. त्या मुलाने पाहिलं आणि बापाला विचारलं, हे कोण? म्हटले हा चोर आहे. कशावरून? अरे बाबा सारे पोलीस त्याच्या भोवती त्याला धरून चालवले. म्हणजे मुलाच्या डोक्यात हे पक्क झालं की ज्याच्या भोवती पोलीस असतात तो चोर आहे. एक मंत्री आला आणि त्या मंत्र्याच्या भोवती खूप पोलीस होते. त्या लेकराने ते पाहिलं, ते आपल्या बापाला म्हणते मोठा चोर. म्हणजे आपल्याला खाजगी असं काही बोलायचं नाही, तो आपला विषय नाही. बरं त्याच्यातलं आपलं काही कळतही नाही. पण वडील शोध देते, म्हटले बाबा तसं नाही, तो चोर पोलिसाच्या ताब्यात होता आणि हे पोलीस या मंत्र्याच्या ताब्यात आहेत. फरक समजला? तसं नामचिंतन आपण करू तर मृत्यू कोणाच्या ताब्यात? आपल्या ताब्यात. आणि नामचिंतन जर आपण न करू तर आपण मृत्यूच्या ताब्यात. मला सांगा, आपण मृत्यूच्या ताब्यात जायचं का मृत्यू आपल्या ताब्यात ठेवायचा? जर मृत्यू आपल्या ताब्यात आपण ठेवला तर हा देह पडून जाईल, पण पुन्हा माणूसच म्हणून जन्माला येईल. कोणाच्याही भंकस घरी नाही. जिथं शुद्ध घर आहे लक्षात घ्या, त्या घरात पुन्हा येऊ. उपजून या पुढती. ही शक्ती कशात आहे? केवळ परमात्म्याच्या नामामध्ये. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात वागविला मून कंठी. म्हणून आम्ही या परमात्म्याला कंठामध्ये धारण केले. आपण तुकोबारायला मानतो नव्हे, तुकोबाराय आपला निष्ठेचा विषय आहे. पण निष्ठच असं म्हणायचं नाही आम्ही तुकोबारायचे. त्यांनी जे केलं ते जर आपण करू तर आपण तुकोबारायचे आहोत, अन्यथा नाही. ज्ञानेश्वर प्रसंग हा दुःखाचा आहे. दुःखाचा प्रसंग असतो. शेवटी दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करणारं ही परमात्माचं नाम आहे. आणि म्हणून नाम आपण पकडावं. 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. आमचे स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण नरोडे सर आणि नरोडे मेजर, नरोडे कुटुंब, माझा आणि त्यांचा रक्ताचा संबंध नाही,
पण विद्या वंशाच्या दृष्टीने आम्ही एका वंशातले आहोत. आणि म्हणून त्यांनी ही सेवा मला सांगितली, मी स्वीकारली. वास्तविक पाहता 10वा असेल, वर्षश्राद्ध असेल, हे दुःखाचा कालखंड असतो, म्हणून मी कीर्तन करतच नाही. पण विद्यावंश आमचा एक असल्या कारणामुळे त्यांनी मागच्या वर्षी सांगितलं. मी म्हटलं सर, काही आपण 1000 कामं बाजूला टाकू, पण या कार्यक्रमाला मी कीर्तनाला येणार म्हणजे येणार. कीर्तन का करावं? करावे कीर्तन मुखी गावे हरीचे नाम, मग काही नव्हे बाधा. कसलीच बाधा होणार नाही, लक्षात घ्या. एक कारण. दुसरे कारण सांगतो की त्या व्यक्तीच्या नावाने जर आपण भगवत चिंतन करू तर त्या व्यक्तीचा पुढचा जो प्रवास असतो तो निश्चित सद्गतीला प्राप्त होतो. एक बोलतो की त्या 10 दिवसाच्या कालखंडामध्ये त्या घरी एखादा महात्मा येईल. महात्मा शब्दाचा माझा अर्थ कीर्तनकार नाही. आणि परत एक सांगतो, कीर्तनकाराला महात्मा म्हणण्याची घोर चूक आता समाजाने करू नये. एखादा खरा अंतरंग नामधारक येईल तर वेदांत असं बोलतो निश्चित त्या जीवाचा उद्धार होतो. म्हणून या कीर्तनाला महत्व आहे, त्याला वेटेज आहे, लक्षात. म्हणून जे कोणी पुढचे वंशज असतील त्यांनी त्या त्या तिथीला तरी भगवत चिंतन करावं. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. भगवंताच्या नामाची अलौकिक शक्ती आहे. आपण चिंतनाद्वारे तिचे अभिव्यक्ती करावी एवढी सदिच्छा संत चरणाजवळ, देव चरणाजवळ व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. चाल म्हणायची असेल तर म्हणा, कारण काहींना श्रद्धांजलीपर बोलायचं असेल. तुका म्हणे की ठाई, तुका म्हणे तुका म्हणे की ठाई, तुका म्हणे की ठाई. गेले माझे तुझे नाही, गेले माझे तुझे नाही, उपकारा माझा उपकारा केले माझे तुझे नाही, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. वागविला मनोकंठी, वागविला मनोकंठी. वागविला